तर नमस्कार भावा बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा इथं आता मी कोबीची भाजी बनवली आणि इथं ना अशी उसळ बनवली बघा, सरभरीत तेवढी केलती. नवऱ्याला एक डब्बा भरून दिली बघा, त्यांनी गेलं कामाला. मग आता म्हटलं थोडीसा कोबी आहे सुकायला लागलाय म्हणून इथं कोबीची भाजी बनवली बघा. आणि तिथं एवढ्या चपात्या उरले, त्या मला भाकरी केली मकाची. आलाय साहेब तुम्ही, एवढ्या पोरांसाठी चपात्या बास होते, त्यात तेवढी भाजी, तिथं भाकर, तिथं कोबीची भाजी. असा स्वयंपाक केलाय बघा दिवसाचा. आणि दुपारी बनवायचा शिरा आणि इथं रात्रीचा भात पण आहे बघा. अजून रात्री मसाले भात बनवलेला, मसाले भात पण उरलाय थोडा. तर आता गरम करते. भाजी झाले, सगळं झालंय. आधी जेवण करते मग काम करते बघा. काम तर लय पडले, दळण नीट करायचंय, कपडे धुवायचे आहेत. आबाळ तर बाहेर आले. कृष्णा लागला आमचा देवपूजा करायला. थांबा दाखवते. तर बघा आमचा कृष्णा कशी देवपूजा करतोय. कृष्णा गुड मॉर्निंग. उशिरा उठला, माझा स्वयंपाक ती सगळा झाला आणि परत मग म्हणायला लागलाय आता जेवायला. तो आला. रुद्राज आमच्या सारखे चक्र आहे त्या बघा. देवासाठी फुलं नाही ते आता हाय अशी कर म्हणलं, साधी सिंपल पूजा. तर मस्त धुवून घ्यायला लागलाय, देवांना चांगला आंघोळ घालायला लागलाय. कर चांगली पूजा. काय पूजा करताना डिस्टर्ब करायचं नसते, देवाचा मंत्र म्हणत कर. मुगच दिसायले, कानातलं घातलंय, घरात होतं. मग म्हणलं बघा आता तर कसं दिसतंय, तर घातलंय तर बघा कसं दिसतंय. नकली एक तर सण होत नाही, असं घातलं असं लय खुजली वाटते बघा. तर बघा आमचा मनी प्लांट कसा आलाय. आता ते आंब्याचं झाड आले, पानांचा वास लय मस्त येतात झाडांच्या, लय भारी वास येतं कवळ्या पानांचा. तर हे असा मनी प्लांट आलाय, चाललाय वर चढत. असा चढवलाय बघा, इकडून असाच दरवाजाकडे आलाय. हो का, हे पण आहे ती रुद्र आमचा लय नकरवाला. आमचा रुद्र कुठून आणतो हुडकून, हे काढ नाही यातलं. चांगलं असं मनी प्लांट केलाय समोर दरवाजाकडे. भरपूर आहे ती माझ्याकडनं अशी कानातले बघा. आता हे पण आहे, पण हे ड्रेसवर छान दिसतंय, साडीवर नाही छान दिसत. सिल्वर कलर ठेव. लय असं खुजली उठली बघा. काल पण नकलीच होतं दिवसभर कानात, आज पण नकलीच आहे. तर काही तास कडीपत्त्याचं झाड आहे बघा आमचं. कसं आहे, घराला झाडाशिवाय शोभा नाही. त्या आंब्याचं झाड असं वर गेले, तिकडूनच्या साईडनं लय पांढरं दिसायले. इथे एक आहे बघा, ही पण चांगलं असं मस्त आलंय, असं वर चालले. बाकीचे खाली सगळी अशी शोची झाड आहे ते. तिथे एक मोगऱ्याचं झाड लावलंय बघा, काळ्या कागदात ये लागले. आणि इथं ना असा लय मोठा वेल होता बघा, घरावर गेलता फुलाचा, तोडून टाकला बघा आम्ही. तर काही इथं पाणी येतं नळाला, त्याच्यात नळी लावली बघा किती पाणी. आमच्याकडं पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामुळं. प्यायपुरतंच पाणी येतं बघा. डेरा भरून नाही, 2-4च घागरे येतं फक्त. तर बघा इथं तुळस आहे बघा आमच्या. अशी तुळशीचा सगळा कलर गेलाय. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही दिवाळी साजरी केली नव्हती, त्यामुळं काहीच तुळशीचा विवाह ते असते काहीच केलं नव्हतं, त्यामुळं काय सगळं असा कलर गेलाय. आणि रोपटं पण जरा हे झालं, आता उन्हामुळं असं झालंय बघा.
आता पाऊस पडायला लागलाय, चांगलं रोपटं आणून लावते त्याच्यात. सगळा कलर गेलाय बघा, ह्या वर्षी काहीच हेच केलं नव्हतं. तर टाकी इथंच ठेवली सिलेंडर उन्हाळ्यात. ह्या कुंडीत पण बघा गवत आलंय असं खाली. उपसायचं राहिले. इथं असं गेट इकडून जिकडूनच्या साईडला अशा कुंड्या येत्या. मग बाहेर असं आले, चिंचचं झाड केवढं झालंय. तर झाडाशिवाय शोभा नाही बघा घराला. किती मस्त, तुम्हाला तर लय आवडते झाड. झाड कशाची कामं करते ती सांगू? सांग ना कशाची करते ती. ऑक्सिजनची करते ती. बघा आमच्या रुद्राला पण माहिती आहे. तर झाडं ना ऑक्सिजन सोडते ती. काय म्हणते ती की त्यांचं ऑक्सिजन आपल्याला दिले ना, आपलं ऑक्सिजन ना ती झाडं घेते ती. तर इथं असं मस्त चिंचेचं झाड आलंय बघा. लय लहान होतं, मग मी तसंच ठेवलंय. तर लगे एका वर्षात किती मोठं झालं बघा, घरा एवढं झालं. आणि ह्या साईडला इकडूनच्या ना, बाथरूमच्या वर असा फुलाचा वेल होता, पूर्ण असा घरावर आमच्या चढलेला, गच्च भरलेलं बघा. पण काय लईच अडचण व्हायला लागली त्या वेळानं, म्हणून तोडून टाकला. मग हे बाहेर आले चिंचेचं झाड. तर कसलं छान वाटायला लागले. अजून मोठं झालं ना लय भारी वाटेल बघा. चिंचाच येते. मग तुळशीला आता कलर कधी देणं होते काय माहिती. सकाळ सकाळ आबाळ आले, कसलं मस्त वाटायला लागलं, एकदम गार गार वाटायला लागले बघा. तर झाड असल्यानंतर लय करमतं. मला तर लय झाडांची आवड आहे. मी अगोदर तर एवढी झाडं लावायची, पण काय आमच्या इथं तरी आता लय कमी झाली ती बाबा. तो लहान होता त्यावेळेस मी कशाची पण म्हणाल त्याची झाडं लावलेली, गुलाबाची म्हणू नको, कशाची पण म्हणू नको. पण काय आलीच नाही ती बघा. कुंडीतनं बादलीत अशी लावली नाही, येत नाही ती. त्याला असं खाली मोकळा जागा लागतो. बाकी मनी प्लांट असं खाली लावलंय तर किती भारी आले. हीच मनी प्लांट जर बादलीत लावलं असतं ना, तर काय सध्या भारी आलं नसतं. म्हणजे वाढतच नाही बघा लवकर. तर ही बघा किती फसा वाढले हो का. इकडे पाक गेले का दरवाजावर आला, तर ते तसंच तिकडून तसंच त्या दरवाजावर असा आकार देणार आहे. तर अशी आमची आहे परिसर बाग. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.